आता साहसिक क्रीडा प्रकारात समावेश झाल्यामुळे आता राज्यस्तरीय आहे, तो केंद्रीय स्तरावर सुद्धा पुढे भविष्यामध्ये पोहोचेल आणि नंतर इंटरनॅशनल लेवलला सुद्धा पोहोचेल. मी सांगितलं ना की परवापासून पॅरिस ऑलिम्पिक चालू झालं. भविष्यामध्ये काही वर्षानंतर 2-5 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर हा खेळ ऑलिम्पिकमध्ये पोहोचल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री. हा ही अंडीला आपल्याला एक ॲक्सिडेंट फ्री स्पोर्ट करायचा आहे आणि ज्या वेळेस आपण ॲक्सिडेंट फ्री स्पोर्ट करत असतो तेव्हा या खेळाला एक वेगळी उंची प्राप्त होते. जय श्रीराम मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनल सतीश महाराष्ट्राचं. मी आलेलो आहे ठाण्याला प्रो गोविंदाचे क्वालिफाईंग राऊंड्स चालू आहेत. आजचा दुसरा दिवस आपण कव्हर करणार आहोत. ऑलमोस्ट स्टेडियमच्या जवळ आलेलो आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्लास स्टेडियमजवळ आलं. आज जरा पोचलेलं आहे. हा अशी फॅसिलिटी आहे सगळ्यांसाठी. मित्रांनो, मी झोनच्या आतमध्ये ठाण्याला आणि क्वालिफाईंग राऊंड चालू आहे प्रो गोविंदाचा. आजचा दुसरा दिवस आहे. पहिला दिवस आहे याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेला आमचा दुसरा दिवस आहे आणि वातावरण एकदम बिल्डअप झालं आहे. जोरदार तालियों से एक बार जोगेश्वरी से जय जवान गोविंदा. और उसके बाद काउंटडाउन हो पुन्हा एकदा